नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित स्वाध्याय 2.5चं सोल्युशन घेणार आहोत. ठीक आहे. बघा, हा टॉपिक सरासरीवर आधारित होता. याच्यावरचे प्रश्न बघूया. पहिल्या 4 विषम संख्यांची सरासरी किती? व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 4 ऑड नंबर? ऑड नंबर कोणकोणते आहेत? मग 1, 3, 5, 7. आणि सरासरी काय करतो आपण? ॲव्हरेज कसा काढतो? सर्व संख्यांची बेरीज करतो आणि भागिले जेवढ्या संख्या असतील तेवढ्या. आता या संख्या किती आहेत? टोटल 4 संख्या आहेत, मग भागिले 4 करा. ठीक आहे. मग आता बेरीज किती येईल? 5 आणि 7 12, 12 आणि 3 15, 15 आणि 1 16, 16 भागिले 4. 16 भागिले 4 केल्यावर काय उत्तर येतं? 4 चौक 16. ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. नेक्स्ट, 10, 19, 21, 22 या संख्यांचा सरासरी ॲव्हरेज. परत ॲव्हरेज काढायचा आपल्याला. मग ॲव्हरेज कसा काढतो आपण? सर्व संख्यांची बेरीज. 10 + 19 + 21 + 22 आणि +28 या सगळ्यांची काय करणार आपण? प्लस ॲडिशन, बेरीज करणार आणि भागिले जेवढ्या संख्या असतील या टोटल किती संख्या आहेत? ह्या 5. मग भागिले 5 करू. 5 संख्येत बेरीज करू. आता एकक स्थानचे अंक मोजू. 8 आणि 2 10, 10 आणि 1 11, 11 आणि 9 20 आणि हा 0 20च, म्हणजे 20 म्हणजे हातच्याला 2. ओके. आता एकक दशक स्थानचे अंक मोजू. 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8 आणि हातच्याचा हा 2 10. 100 बेरीज आली आणि भागिले हा 5. 100 भागिले 5, 100 भागिले 5, 100चे सारखे भाग केले 5 5, 5 भाग केले तर 20 20 भाग होईल एक, म्हणजे 100 भागिले 5 म्हणजे 20. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट, आता पहिल्या वर्गातील 3 मुलांचे सरासरी वय 13.5 वर्षे आहे. त्यापैकी पहिल्या दोघांच्या वयांची बेरीज 25 आहे, तर तिसऱ्या मुलाचे वय किती? ॲव्हरेज आहे. पहिल्या 3 मुलांचा ॲव्हरेज किती आहे? सरासरी 13.5. म्हणजे सारख्या सर्वांचं वय जर आपण सारखं पकडलं तर त्यांचं वय किती बसतंय? प्रत्येक पहिल्याचं 13.5, दुसऱ्याचं पण 13.5 आणि हा तिसरा जो मुलगा आहे त्याचं पण 13.5 वय बसतं. पण ॲक्च्युअलमध्ये सर्वांचं सारखं नसतं. बेरीज करून ती ॲव्हरेज सारखी काढली जाते. मग तुम्ही जर नीट बघितलं त्यांचं पहिल्या दोघांच्या वयांची बेरीज इथं नीट पकडलं तर 27 येते. 13.5 आणि 13.5 किती होतात? 27. पण इथं काय म्हटलं त्यांनी? खरोखरचं वय पकडलं त्यांचं खरोखरचं, तर बेरीज फक्त 25 येते. बरोबर की नाही? मग काय होत आहेत? सरासरीपेक्षा 2 कमी होत आहेत ना. मग सरासरीपेक्षा 2 कमी होतात तर इथं 2 वाढवून टाका. तिसऱ्या मुलाच्या ह्याच्यात 2 वर्ष वाढवून टाका. मग 13.5 मध्ये 2 मिळवले किती झाले? 15.5. बरोबर की नाही? ऑप्शन नंबर 1. आता याच्या मागचं लॉजिक काय आहे ते जरा सरासरी जेव्हा आपण टॉपिक शिकू तेव्हा सांगू. समजलं की नाही? पण ही ट्रिक लक्षात ठेवा. नेक्स्ट, आता 3 संख्यांची सरासरी 12 आहे. जर 2 संख्यात 12 आणि 15 असतील तर तिसरी संख्या कोणती ती आपल्याला लिहायची. म्हणजे सारख्या जर पकडल्या आपण, पहिली संख्या पण 12 होईल, दुसरी आणि तिसरी पण 12 12 होईल, आहे की नाही? पण त्यांनी काय म्हटलं आहे? ॲक्च्युअलमध्ये त्या संख्या पहिली 13 आहे आणि पहिली 13 आहे, दुसरी 15 आहे आणि सरासरीनुसार 12 12च आहेत. सरासरीनुसार जर त्यांची बेरीज केली तर येते 24. बरोबर. आणि ॲक्च्युअलमध्ये त्यांची बेरीज येते 13 आणि 15 28. मग सरासरीपेक्षा किती? 4ने वाढलं आहे की नाही? मग हे 4 या तिसऱ्या याच्यातून वाजा करून टाका. 12तून 4 गेले 8. मग तिसऱ्याचं वय किती आलं? 8 वर्ष. ठीक आहे. नेक्स्ट, आता बघा, एक सायकल स्वार 5 तासात 50 किलोमीटर अंतर जातो, तर त्याचा सरासरी वेग काढा. ॲव्हरेज स्पीड आपल्याला काढायचा आहे. म्हणजेच तासाला किती जातो तो बघा. अंतर किती आहे? 50 किलोमीटर. बरोबर. म्हणजे टोटल अंतराची बेरीज किती झाली? बरोबर. आणि किती वेळ लागला? टोटल 5. 50 भागिले 5. 50 भागिले 5 केल्यावर किती येत आहे? 5 1 5, 5 1 5, हा 0 10. बरोबर की नाही? म्हणजे 5 तासात जर 50 किलोमीटर जातो तर एका तासात तो 10 किलोमीटर जाईल. समजलं की नाही? मग दर ताशी 10 किलोमीटर. ओके. नेक्स्ट, 3 संख्यांची सरासरी 8 आहे. म्हणजे पहिली संख्या पण 8 पकडू, दुसरी पण 8 आणि तिसरी पण 8 असं. पहिल्या 2 संख्या 5 आणि 12 आहेत. पहिली संख्या 5 आहे, दुसरी 12 आहे. सरासरीनुसार आपण सर्व संख्या सारख्या पकडतो. सरासरीनुसार त्यांची बेरीज येते 16. बरोबर की नाही? पण ॲक्च्युअलमध्ये त्यांची बेरीज केली तर किती येईल? 12 आणि 15 17. बरोबर. सरासरीपेक्षा 1 वाढला आहे, मग तिसऱ्यातून 1 कमी करून टाका. 8तून 1 गेला 7. ऑप्शन नंबर बी 7. ओके. नेक्स्ट,
आता 3 पोत्यांच्या वजनाची सरासरी 98.5 किलोग्रॅम आहे. म्हणजेच 3 पोते आहेत. पहिल्याचं पण वजन आपण पकडू 98.5, दुसऱ्याचं पण पकडू 98.5 आणि तिसऱ्याचं पण वजन पकडू 98.5. ओके. पण ॲक्च्युअलमध्ये त्यांची वजनाची बेरीज आहे 196 पहिल्या 2 पोत्यांची. यात पहिल्या 2 पोत्यांची वजन किती आहे? 196. आणि सरासरीनुसार जर केलं तर किती होईल? 98.5 98 196 झाले आणि 0.5 हा एक्स्ट्रा 1 झाला, 197 झाले. बरोबर. म्हणजे सरासरीनुसार 1 कमी झाला सरासरीपेक्षा. मग 1 इथं सॉरी या तिसऱ्याचं 98.5 होतं ना, मग इथं 197 196 झाले, 1 वजन कमी झालं 1 किलो. मग 1 किलो इकडं वाढवून द्या. बरोबर की नाही. मग 98.5 मध्ये 1 मिळवला तर झालं 99.5. ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. नेक्स्ट. एका पेटीत 36 गोळ्या अशा 128 पेट्या बांधलेल्या आहेत. म्हणजेच 36 गोळ्या जर एका पेटीत भरल्या तर 128 पेट्या लागत आहेत आपल्याला. ठीक आहे. आणि जर एका पेटीत 4 गोळ्या कमी भरल्या म्हणजे 36च्या ऐवजी आपण फक्त समजा 32च पकडल्या गोळ्या, एका पेटीत आपण 32 भरू, तर मला सांगा किती पेट्या लागतील ते आपल्याला काढायचं आहे. तर समजा आपण काहीतरी अंक पकडू आपण. ठीक आहे. तो इथं कंसात लिहू, आपल्या बॉक्समध्ये लिहू. मला सांगा 36 गोळ्यांसाठी आपल्याला 128 पेट्या लागतात. बरोबर. हां. आणि जर गोळ्यांची संख्या आपण कमी केली तर पेट्यांची संख्या वाढेल की नाही मला सांगा. का? कारण की आपण 4 गोळ्या कमी भरतोय ना, पेट्या वाढतील, मग पेट्या जास्त लागतील. कारण की प्रत्येकाच्या 4 गोळ्या कमी भरतोय, मग त्या उरलेल्या गोळ्यांसाठी अजून 128 पेक्षा जास्त पेट्या लागतील. म्हणजे काय की गोळ्या जर कमी झाल्या तर पेट्या वाढत आहेत, आहे की नाही. हे लक्षात ठेवा. मग आता हे मला वाटतं हे गुणोत्तर आणि व्यस्त प्रमाण याचं उदाहरण त्यांनी टाकलेलं आहे आता ॲक्च्युली. बरोबर की नाही. आता गुणोत्तर प्रमाण हा धडा पुढं आहे, तरी त्या स्वाध्यायामध्ये त्यांनी टाकलेलं आहे. कशामुळे टाकला? ॲव्हरेजनुसार पेक्षा हे मला वाटतं गुणोत्तर प्रमाणाने लवकर सुटेल. ठीक आहे. मग अशा वेळेस काय होतं, याला व्यस्त प्रमाण म्हणतात. म्हणजे एक वाढलं तर दुसरं कमी होतं, याला व्यस्त प्रमाण म्हणतात. मग व्यस्त प्रमाणात काय होतं लक्षात ठेवा, व्यस्त प्रमाणात त्यांचा गुणाकार मात्र सारखा राहतो. म्हणजे काय, 36 आणि 128चा गुणाकार आणि 32 आणि जेवढ्या पेट्या आपल्याला नंतर लागणार आहेत त्यांचा गुणाकार हा काय राहील? सारखा राहील. ठीक आहे. मग आपल्याला पेट्यांची संख्या काढायची ही. मग हे 32चं काही काम आहे का? नाही. मग आपण काय करू, दोन्ही साईडला 32ने भागून टाकू. ठीक आहे. मग काय होईल, हा 32 आणि हा 32 कटून दिली, इथं फक्त काय उरतील? पेट्या उरतील. पेट्यांची संख्या आपल्याला हा जर सोडवलं तर पेट्यांची संख्या निघेल, आहे की नाही. मग कसं निघेल? 32ला आणि 36ला 4ने भाग जातो की नाही. 4 8 32, 4ने भागू आपण. 4 8 32 आणि 4 9 36. आता 8ने 128ला भाग देऊन बघू. 8 1 8, 8 1 8, पुढे किती उरले? 4 उरले. 48, 8 सक 48. बरोबर. मग किती? 16 गुणिले 9 किती उत्तर येईल? 16 गुणिले 9 केल्यावर 16 9 144. ऑप्शन नंबर बी. समजलं की नाही. नेक्स्ट. अच्छा, संपले वाटतं प्रश्न. म्हणजे हा जो शेवटचा प्रश्न होता गुणोत्तर आणि प्रमाणाचा होता. गुणोत्तर प्रमाण पुढं धडा आहे आपला, पुढचा टॉपिक येतो. ठीक आहे. पण सरासरीनुसार पण याचं उत्तर पण गुणोत्तर प्रमाणे लवकर सॉल्व्ह होईल, त्याच्यामुळे मी याप्रमाणे सांगितलं. तर याचे डिटेल्स आपण नंतर बघू. ठीक आहे. आणि मग आता जरा मला उशीर झालेला आहे, पण आता काय करता तुम्ही समजून घ्या. मला पण दुसरी पण कामं असतात, ऑनलाईन टेस्ट आहेत, आता चाचणी येते. बरोबर की नाही. त्याच्यामुळे सगळे कामामध्ये मला जरा ते हे प्रश्न तयार करा, प्रश्न टाईप करा, वेळ लागतो जरा. ठीक आहे. तुम्ही समजून घ्या. आज मी मात्र अपूर्णांकाचं देणार, नक्की देणार. ठीक आहे. ओके. बाय बाय. कीप स्टडिंग.